महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षिततेकडे संवेदनशीलतेने पाहत त्यांना आणि त्यांच्या पत्नीच्या मोफत प्रवास सवलतीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज। परिवहन मंत्री तथा अध्यक्ष राप महामंडळ प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार निवृत्त कर्मचाऱ्यांना तसंच त्यांच्या पात्र कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या मोफत प्रवास पास व्यवस्थेला अधिक सुसूत्र, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा मिळणार। या निर्णयानुसार सेवेतून निवृत्त झालेले तसेच अपघातग्रस्त किंवा निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पती किंवा पत्नींनाही माहे एप्रिल 2026 पासून पूर्ण वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे। या सवलतीचा लाभ घेताना प्रवासासाठी केवळ नाममात्र फरकाची रक्कम भरून एसटीच्या विविध प्रकारच्या बस सेवांमधून प्रवास करता येणार आहे। विशेष म्हणजे कुटुंबीय प्रवासाच्या संदर्भात काही अटी आणि निकष निश्चित करून सवलतींचा लाभ अधिक स्पष्ट करण्यात आलाय। डिजिटल ओळख आणि व्यवहार प्रक्रिया आता अधिक सुलभ होणार आहे। यासोबतच प्रवास सवलतीच्या पारंपरिक व्यवस्थेला आधुनिकतेची जोड देत रुपे ऑन द गो सक्षम एनसीएमसी कार्ड प्रणालीचा अवलंब करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय। त्यामुळे भविष्यात मोफत प्रवास पास धारकांसाठी डिजिटल ओळख आणि व्यवहार प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे। राज्यभरातील आगारांमध्ये अधिकृत एजंट मार्फत या कार्डची नोंदणी आणि वितरण प्रक्रिया राबविण्यात येणार असून एनएसडीएल पेमेंट बँकेच्या माध्यमातून ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे। एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्याचा प्रस्ताव महत्त्वाचं म्हणजेच आगामी काळात या सवलतीचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्याचा हा प्रस्ताव पुढे आलाय। त्यामुळे लाभार्थ्यांनी वेळेत नोंदणी करून डिजिटल प्रणालीचा स्वीकार करणं आवश्यक ठरणार आहे। एकीकडे सामाजिक बांधिलकी जपत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे, तर दुसरीकडे डिजिटल व्यवहार प्रणालीचा प्रसार या दुहेरी उद्दिष्टांचा समतोल साधण्याचा प्रयत्न या निर्णयातून स्पष्टपणे दिसून येतो। परिणामी एसटी महामंडळाची सेवा केवळ प्रवासापुरती मर्यादित न राहता कर्मचाऱ्यांच्या हिताचं भान राखणारी आणि काळाच्या गरजेनुसार बदल स्वीकारणारी संस्था म्हणून अधिक सक्षम होत असल्याचं या निर्णयातून अधोरेखित होतं। तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात। तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।